रोहा अष्टमी नगर परिषदेने पाणीपट्टीत केलेल्या तब्बल 55% दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रोहा शहर प्रमुख राजेश प्रभाकर काफरे यांनी नगर परिषद कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण आता तीव्र झाले आहे। पाणीपट्टी दरवाढ तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने वारंवार निवेदन आणि पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे। दरम्यान उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने राजेश कापरे यांची प्रकृती खालावली असून अशक्तपणा आणि आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। त्यामुळे नागरिक आणि शिवसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। ठाकरे गटाने प्रशासनावर जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत उपोषणकर्त्याच्या प्रकृतीला गंभीरपणे इजा झाल्यास त्याची संपूर्ण नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी रोहा अष्टमी नगर परिषदेचे प्रशासन आणि सत्ताधारी पक्षावर असेल असा इशाराही दिला आहे। हा लढा कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून सर्वसामान्य रोहेकर नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी असल्याचे सांगत वाढीव पाणीपट्टीचा निर्णय मागे घेतला जाईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार राजेश कापरे यांनी व्यक्त केला आहे। उपोषणस्थळी अनेक नागरिकांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। तुम्ही 1800 वरनं 2800 केली हा कंप्लीट अन्याय आहे। अगदी मी तर म्हणेन जुलूमच केलाय हा सर्व नागरिकांना। त्याच्यामुळे ही नळपट्टी न परवडण्यासारखी आहे, जी आहे तीच राहिली पाहिजे। आणि ह्याच्यावरती कोणी सुद्धा आणि ज्यांनी भरले ना त्यांनी खूप मोठी गोष्ट केली पाहिजे। काही करायची नाही अजिबात। तुम्ही थोडं थांबा, तुम्ही न्यूजपेपर वाचता, त्या पेपरमध्ये दिलंय सरळ सरळ की बाबा आम्ही हे करतोय म्हणून तुम्ही पाठिंबा द्यायला सपोर्ट करा ना, बोलू नका पण सपोर्टिंग तर कराल की नाही? पण उद्धव बाळासाहेब ठाकरे रोहा शहर प्रमुख राजेश प्रभाकर कापरे यांनी आज रोहाकरांसाठी आमरण उपोषण बसलेले आहेत। आज रोहा शहरामध्ये जी काय पाणीपट्टी लावली गेली आहे ती संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ही रोहा नगरपालिका जी आहे, नगर परिषद ही क कॅटेगरीमध्ये येते आणि क कॅटेगरीमध्ये येऊन देखील 2800 रुपये हे त्यांनी दर लावलेले आहेत। हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कुठे नाही। वारंवार नगर परिषदेबरोबर पत्रव्यवहार करून देखील नगर परिषदेने कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही। आणि मग रोहेकरांसाठी आमचे शहर प्रमुख काफरे यांनी या ठिकाणी आज सकाळी 11 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आणि आंदोलन करत असताना त्यांना भेटण्यासाठी जिल्हा प्रमुख नंदू शिर्के, मी स्वतः व सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी रात्री 1:30 वाजता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। इथे आल्यानंतर थोडीशी माहिती घेतलेली आहे की नगर परिषदेचा जो काय काळा बाजार आहे, या ठिकाणी सर्वसामान्यांकडून कर घेतात आणि त्या कराचा दुरुपयोग कसा केला जातो हे देखील या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की पाणी पुरवठा नोकर पगार 45 लाख रुपये त्यांनी लिहून दिलेला आहे। त्याचबरोबर पाणी पुरवठा ठेकेदारी पद्धतीने चालवणे 78 लाख रुपये दिलेला आहे। पाणी पुरवठा ठेकेदारी पद्धतीने देखभाल दुरुस्ती 20 लाख रुपये दिलेले आहे। आणि रोहा फिल्टर प्लांट क्लोरिनेशन देखभाल व दुरुस्ती याच्यासाठी 5 लाख रुपये। म्हणजे हे जे काही त्यांनी खर्च याच्यामध्ये दिलेला आहे, हे जे आकडे आहेत या आकड्यावरून स्पष्ट असं निदर्शनास येते की ह्या नगर परिषदेमध्ये पैशाची अफरातफर केली जाते। हा सर्वसामान्यांचा कराचा पैसा हा कशा प्रकारे नगर परिषद खर्च करते यासाठी आज या ठिकाणी आंदोलनाला आम्ही आमरण उपोषण बसलेलो आहोत। नक्कीच हा विषय उद्या आम्ही
विधान भवनापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हे सर्व रोहेकरांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरिता मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की हा ज्वलंत विषय आहे. निवडणुका ज्या वेळेला होतात त्या निवडणुकांमध्ये पैशाची उधळपट्टी होते आणि मग निवडणुका संपल्यानंतर ती झालेली उधळपट्टी कुठेतरी अशा प्रकारे अशा पद्धतीने जमा केली जाते हे या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. सर्व पुन्हा एकदा रोहेकरांना विनंती करतो की ह्या चांगल्या विषयामध्ये आपण देखील सहभागी व्हा. आमचे शहर प्रमुख राजेश काफरे हे सर्व सामान्य रोहेकरांसाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. या आमरण उपोषणामध्ये आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा असं या ठिकाणी विनंती करतो. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.